सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं। सन्माननीय संतोष पाटील सर, बेलवली पनवेल, आज त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे। त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करूया। आलेल्या प्रत्येक मान्यवराला आदरातिथ्य सन्मान। खरं तर 4 दिवसामध्ये इतके छोटे मोठे पाहुणे झालेले आहेत की आकडा आपल्याला मोजता येणार नाही। हीच खरी माजी सरपंच जितेंद्र दादांची ओळख आहे आणि विद्यमान सरपंच अजय दादांची ओळख। आपल्या कार्याची पोचपावती प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक नेत्यापर्यंत आणि प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत। चलूया या सन्मानानंतर परत एकदा आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियातून जाऊ कॉम्बॉक्सच्या दिशेनं। धन्यवाद, थँक्यू सो मच। अतिशय पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात। आजची फायनल नाईट आणि आज ते आपल्याला थोडंसं बिझी पाहायला मिळेल। खरं अर्थानं उपस्थित या ठिकाणी सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर खेळाडूंचं आपण या स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष स्वागत। तिसरी लढत पहिल्या फेरीतील आपल्या भेटीस येतोय। एका बाजूने आपण पाहतोय ओपनिंग पेअर मैदानामध्ये गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय विघ्नेश पाटील। हा गोलंदाज द्रुतगतीचा गोलंदाज, संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे, स्ट्राइक बॉलर म्हणून त्याची ओळख। तर फलंदाज मयूर दळवी आणि मोरेश्वर सुतार अशी सलामीची जोडी। स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत, ज्याकडे स्ट्राइक आता पाहायला मिळेल आपल्याला। मयूर आणि मोरेश्वर एकाच राशीतील दोन खेळाडू, कित्येक वेळा एकमेकांसमवेत आपण पाहिलंय यांना ओपनिंग स्टँड देताना। एक चांगली जुगलबंदी पाहिलेली आहे आपण। उपस्थित या ठिकाणी सर्व मान्यवर आज वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर पाहायला मिळतात। सर्व त्या मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत। जाऊया मैदानाकडे। आज ए पोल आहे, अ गट, आणि त्या अ गटामध्ये बलाढ्य संघ। मागच्या मॅच मध्ये बिग फाईट पाहायला मिळाली आपल्याला। दिघोडे संघ जर म्हटलं तर एक बलाढ्य संघ आहे, परंतु धावसंख्या कुठेतरी कमी पडल्या पहिल्या सत्रामध्ये असं म्हणावं लागलं। आणि त्याच दिघोडे गावचा सुपुत्र सध्या टेनिस मधला महासंग्राम चालू आहे। दादाजी कोंडदेव ठाणे या मैदानावर आपला डंका वाजवला, 2 षटकं हाताळली, त्यामध्ये 9 धावसंख्या देऊन 2 विकेट्स जमवल्या। अर्थातच मिस्टर JPL विश्वजित ठाकूर याने मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलेला आहे। उरण तालुक्यामधले 3 चमचमते सितारे आपल्याला पाहायला मिळतात आणि तिघांनीही इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलेला आहे। प्रथमेश मात्रे फुंडेगावचा सुपुत्र पिट्टू देव पाहू शकतो आपण अतिथी कक्षामध्ये द्रोण सारा पॅकर्स ही जी टीम आहे आणि आज खुद्द सारा या ठिकाणी सामन्याचा आनंद आपल्या व्यासपीठावरून घेतोय। आपण कॅमेरा त्याच्याकडे घेऊया आणि बघूया की एखादी मुलगी क्रिकेटच्या मैदानावरून सामना पाहू शकते का? तर हो, कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया देखील आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतात। त्यापैकी आपली सारा या ठिकाणी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेली आहे। धन्यवाद। ऑन स्क्रीनला आपण सारा दीदीला पाहू शकता। बेस्ट ऑफ लक आमच्या दीदीकडून सुद्धा सर्व या ठिकाणी खेळाडूंना। मॅच ऑन होणार, सामन्यास सुरुवात होणार। स्ट्राइक एंडला खेळाडू आपण पाहतोय मोरेश्वर सुतार, द्रुतगतीचा गोलंदाज, एक्सप्रेस बॉलर सज्ज होतोय। पहिला बॉल, पहिला बॉल वळण देण्याचा प्रयत्न, डेलिकेट टच, काय फटका सजवलाय, प्युअर टायमिंग, फक्त टायमिंग पाहायला मिळालं। पहिल्या चेंडूवर हा पहिला वेळा चौकार। आपण पहा त्या ठिकाणी स्टेपार्ट एंटरटेनमेंटचे एस पप्पू दादा यांचं आगमन। समोर गाडे आहेत पहा त्या ठिकाणी। पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण सुज्ञ आहात, एक माणूस म्हणून आता माणसाला विनंती करतोय, कृपया आपण त्या ठिकाणी गाड्या व्यवस्थितरित्या पार्क करा प्लीज। दुसरा चेंडू, हो रिव्हर्स अटेम्प्ट, इतक्या लवकर इतकी घाई खरंच गरजेचं आहे का? पहिला चेंडू सरळ बॅटने धावसंख्या आल्या, त्यानंतर मात्र पहा काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न। परीक्षेला बसलात तुम्ही आणि पहिल्याच मिनिटामध्ये तुम्ही कॉपी काढताय। कमीत कमी जे वाचले ना ते तरी लिहा असं म्हणावं लागेल आता। ही घाई अंगलट येऊ शकते का असा प्रश्नचिन्ह पडला आता। पहिला चेंडू आपण पाहिला सरळ बॅटने चौकार, दुसरा बॅट स्विच हिट, डॉट बॉल फेस करतोय गोलंदाज विघ्नेश पाटील। विघू इथे मात्र थांबतोय, त्या ठिकाणी गाडी आहे पहा आणि फलंदाजांना थोडंसं त्रास होतोय। आपल्या गाड्या योग्य रीतीने पास करा। त्या ठिकाणी एक
चेंडू महत्वाचा आहे, तिथून मात्र हेडलाईट जे आहे ना ते डोळ्यांवर प्रकाश या ठिकाणी पडला आणि म्हणूनच विघूला परत पाठवलं. तेवढा लांबून गोलंदाज धावत येतो पहा. 30 सर्कलच्या सुद्धा बाहेर पावलं मोजली तर जवळपास 20 ते 25 पावलं होतील. एवढा मोठा रनअप आहे. विघ्नेश पुढचा बॉल, आफ्टर बॉल, रिव्हर्स स्विचचा अटेम्प्ट. यावेळी मात्र फेकी चांगली झाली. आणखीन चांगल्या अँगल मध्ये येऊ शकला असता का? जो मिडांचा खेळाडू आहे ना तो आणखीन एक पाऊल पुढे येऊ शकला असता का? हा आता प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. एक चिकी सिंगल पाहायला मिळाला. विकी पाटील, ओमकार पाटील आपण पाहतो तो खेळाडू होता. मोठी मॅच पाहायला मिळतोय. एका बाजूला ड्रोन सारा पॅकर्स नाडकर आणि त्यांच्या विपक्ष दीक्षर आणि स्पोर्ट्स मुरबी. वायसीसी मुरबी आपण पाहतोय. नानकर, ओ खोलवर टप्प्याचा बॉल बुंद्यात फेकला होता. पायाची बोट दिसणारा चेंडू आपण पाहतोय. अवघी सिंगल. मुरबी संघ म्हटला तर विकी पाटील, ओमकार पाटील बायकर मॅन आपल्याला पाहायला मिळतात. एक हँडसम पर्सनॅलिटी म्हणून आपण पाहतोय. वंडर बॉय या ठिकाणी पाहतोय. तदनंतर मग संकेत पाटीलचं नाव सुद्धा आवर्जून घेईल. स्ट्राईक बॉलर आहे तो या संघाचा. पडतो आज यंगस्टरला आणखीन मात्र प्रमोट करायचं आहे, ही खासियत आहे या संघाची. त्यामुळे गोलंदाज आणखीन एक विघू वेगवान तेच तर्रार गोलंदाज पाहतोय. ओ इथे मात्र पहा इम्प्रोव्हायझेशन, काय फटका सजवलाय. अप्रतिम टायमिंग, दिशा दाखवली, फक्त जागा बनवली, वाट पाहिली, नंतर वाट लावली असं म्हणावं लागेल. चौकार, 4 धावा. आहेत त्या मुलं हल्ला होणार. धावसंख्या आपण पाहतो धावपटलावर पहिलं दशक प्रगतीपथावर आणि धावसंख्या 10. चांगली फलंदाजी चालू आहे. इम्प्रोव्हायझेशन मॅन्युफॅक्चर केला हा या फटक्याला बनवला खऱ्या अर्थानं. शॉट सिलेक्शन अप्रतिम आहे. धावसंख्या बिनबाद 10. चांगली फलंदाजी चालू आहे. नाडकर संघाच्या बाबतीनं आपण म्हटलं तर दोन्ही एकाच राशीतील खेळाडू अटॅक केलाय आता विघूवर असं म्हणावं लागेल. पुढचा चेंडू, ओ बैठक फटका, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. पहिले 3 चेंडू तुझे होते, काय झालं? तदनंतर मात्र पुढचा चेंडू माझा आहे. एक हुकमे एक्का समोर काढला, यॉर्कर फेकला, परतीचा रस्ता दाखवला, खेळाडू बाद. पाहतोय डाऊरनगर या विभागातील उद्योजक सन्माननीय प्रशांत माळी साहेबांचं या ठिकाणी शुभ स्वागत आहे. तदनंतर त्यांच्या समवेत आपण बघतोय उद्योजक सन्माननीय सुरेश मांडेलकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. आमच्या मुरबी गावाचे मॉन्टी पाटील यांचं देखील या ठिकाणी मी विनंती करतोय त्यांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. चलूया सन्मानाच्या दिशेने. आपण पाहतोय कळंबुसरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दीपक दादा पाटील यांना मी विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यावं. सन्माननीय दीपकजी पाटील, कळंबुसरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, त्यांचे या ठिकाणी आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय की आपण सन्माननीय अजयदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाईल. कळंबुसरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय दीपकजी पाटील यांचे यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. तदनंतर आपण विनंती करू सन्माननीय संकेत म्हात्रे यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय संकेतजी म्हात्रे, आपणास मी विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर विनंती राहील सन्माननीय अमृत दादा कोळी कासवल, आपण इथे या आणि सन्मानाचा स्वीकार करा.
अतिथी कक्षामध्ये सन्माननीय अमृतदादा कोळी यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. तदनंतर सन्माननीय नंदकुमार चव्हाण करंजा यांना देखील आम्ही विनंती करू की आपण ही सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. सन्माननीय नंदकुमार चव्हाण साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. देव तुमची माफी मागेन, तुम्हाला वारंवार या ठिकाणी डिस्टर्ब, पण आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान हे या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपण आलेल्या प्रत्येक मान्यवराला या ठिकाणी सन्मान समर्पित करत आहोत. तदनंतर डाऊरनगर विभागाचे उद्योजक सन्माननीय प्रशांत माळी साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तदनंतर बाबू नवाळे यांना मी विनंती करतोय की आपण सन्माननीय प्रशांत माळी साहेबांची आज लाभलेली उपस्थिती, या स्पर्धेनिमित्त त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. उद्योजक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांची एक वेगळी छाप. आज या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन आणि दिला जाणारा हा सन्मान आपण कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये टिपत आहोत. तदनंतर मी विनंती करेन सन्माननीय सुरेश मांडेलकर साहेबांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. बाबू नवाले यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय बाबू नवाळे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान. तदनंतर मी विनंती करेन आमच्या मुरबी गावाचे मॉन्टी पाटील आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. चलूया या अतिथी कक्षामधून आपण वळू परत एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेनं. इथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल देव डाके सरांचा. धन्यवाद. 2 षटकांचा या ठिकाणी पाहतो आपण. दुसरं षटक प्रगतीपथावर, अंतिम चेंडू आहे. धावसंख्या धावपटलावर 19, 2 बाद. मोठी विकेट पाहायला मिळाली. अक्षय थेटे खेळाडू बाद झाले. मोठा धमाका, ऑन साइडला पॉवर दाखवली. हाय अँड हँडसम ठोकला षटकार. मध्ये पॉवर दाखवली. या षटकाराने समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. धावसंख्या झपकन पुढे गेली. आकार येते धावसंख्येला. 19 वर आलेला तो षटकार. अर्थातच 25 धावा, 12.50 ची सरासरी, 12.15 रन रेट या ठिकाणी पाहतोय. विचार करण्यास भाग पाडलंय या फटक्यानं. फटक्यामध्ये ताकद सुद्धा पाहायला मिळेल. लाजवाब फटका, अप्रतिम टायमिंग. मंचावर सर्व या ठिकाणी मान्यवर पाहायला मिळतात. आज मंच गजबजलेला पाहायला मिळतो आपल्याला. त्या मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आलेला अतिथी हा देवा समान, देवाचा सन्मान होणं गरजेचं आणि तो सन्मान या स्पर्धेच्या वतीने मात्र पार पाडला जात आहे. त्यामुळे अधूनमधून पाहुण्यांचा सन्मान सुद्धा केला जातोय. या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक वर्गाचं त्याबद्दल सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. अधूनमधून आमचा आवाज सुद्धा थांबला जातोय. चला पुन्हा एकदा विनंती करतो, पहा माझ्याकडून ही चौथी या ठिकाणी विनंती आहे. त्या ठिकाणी मात्र वाटते व्हाईट कलरची ब्रेझा अगदी मधोमध उभी आहे. प्रेक्षकांना विनंती करतोय आपली जी कोणाची आहेत बघा, आयोजकांच्या वतीने आता शेवटचा पुकार येईल, अन्यथा आयोजक आता मात्र त्या ठिकाणी येणार आहेत. सो प्लीज त्या ठिकाणी ज्यांच्या कोणत्या गाड्या आहेत ना मित्रांनो, पाहुणे अजून येत आहेत. सो प्लीज आपण त्या ठिकाणी गाड्या ज्या आहेत ना त्या लगेच कृपया साईडला ठेवा. नवीन गोलंदाज आउटसाइड एज कॉट बिहाइंड द विकेट्स, अनदर विकेट्स फॉलो है. आणखीन एक खेळाडू झेलबाद.
एकीकडे आपण वळणार आहोत. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळते आपल्याला. उजव्या हाताचा खेळाडू पाहतोय. संकेत आलेला आहे. एक अष्टपैलू खेळाडू फिन चिटर सुद्धा आहे. स्वीपर कव्हर पॉइंट, त्यानंतर लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा स्क्वेअर, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. हलक्या हाताने स्टिअर केला. कीपर पहा प्रचंड वेगानं जणू काय चित्ता पळतोय त्या प्रकारे कीपर या ठिकाणी चेंडूचा मागे गेला. एक धाव सिंगल पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आता. मात्र सेकंड हाफ मध्ये अगदी काही दिवसापूर्वीच विकी याच्या नावावर आणखीन एक बाईक आपल्याला पाहायला मिळाली. बाईकर मॅन. एकूण बाईक आपल्याला 7 या ठिकाणी पाहायला मिळाल्या. ऍव्हरेज स्कोअर आहे त्याचा दरवर्षीचा मिनिमम 2चा. त्यामुळं 2 बाईक ह्या असतातच. ओमकार पाटील त्यांचा विषयच वेगळा आहे. नेहमीच येणार आणि गोलंदाजाला मात्र प्रश्न विचारणार. मैदानाच्या चारी बाजून फटका खेळण्याची कलात्मक स्विंग आणि मिस. समोर बॉल होता परंतु स्विंग झाला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो चूक काय झाली ती. समोर बॉल टाकला होता, खरं त्यानं वळण दिलं. विघ्नेश पाटील या ठिकाणी पाहतो आपण. गोलंदाजच्या बोहल्यावर आहे विघू. चांगला चेंडू हाताळतोय. 2.3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात. धावसंख्या दापटला 26. एक मोठा फटका अपेक्षित आहे. खोलवर टप्प्याचा बॉल यासाठी ओळखला जातो. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल आहे. येऊ का नको मध्येच थांबवलं. एस नो. अशा वेळी मात्र एखादा चुकीचा निर्णय महागात पडू शकतो आणि तो निर्णय मात्र घेतला नाही. दोन्ही खेळाडूंनी संयम दाखवलंय. हरकत नाही, सिंगल डबल कडे जाऊ शकता तुम्ही. पुढच्या 2 षटकामध्ये हाणामारी करू शकता. कदाचित गेम प्लॅनिंग ही असावी. 2 खेळाडू पाहतो, मयूर दळवी आणि संकेत दळवी. हे 2 खेळाडू आपण पाहतो सध्या मैदानामध्ये टक धरून आहे. दुसऱ्या बाजूला एक ताकदीचा गोलंदाज विघ्नेश. आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 2 खेळाडूंची टक्कर झाली. तो गनिमत राहिली. हेच माझा हा लेन आहे. तुम्ही कुठल्या ह्या लेन मध्ये आलात? तुम्हाला गाडी त्या बाजूने चालवायची आहे. ऍज पर रूल RTOचा आहे. जाणारे गाडी त्या बाजूनं, येणारे गाडी या बाजूनं. दोन्ही गाड्या एका बाजूने अपघात होणारच अटळ. ही स्वाभाविक गोष्ट आहे. तुम्ही नो एंट्री मध्ये घुसू नका. आणि दोन्ही खेळाडू चेंडूकडे पाहत होते खऱ्या अर्थानं. त्यामुळेच गनिमत राहिली की एखादा खेळाडू इंजर्ड नाही झाला. धावसंख्या 28. शेवटचा बॉल तिसरा षटकाचा. स्विंग आणि मिस. स्लोवर बॉल. फिंगर रोल केले होते. आपली बोटांची जादू दाखवली या चेंडूवर. चेंडू जातो डॉट. धावसंख्या स्थिर, थांबलेली, स्थगित, स्तब्ध. 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 षटक असतील. किती धावसंख्या बनविल हा प्रश्नचिन्ह अजूनही कायम. कुठेही जाऊत नका. स्पर्धा पाहत राहा. स्पर्धा पाहतो आपण माजी सरपंच जितेंद्र गरत व सरपंच अजयदादा म्हात्रे चषक मुळेखंड यांच्या संयुक्त सहयोगाने साकारलेली स्पर्धा. शेवटची रजनी आणि रजनीमध्ये आपण पाहतोय बिग फाईट. एका बाजूला मुरबी, दुसऱ्या बाजूला नाटकर संघ. श्रीराम यांचं संगीत. असं व्यक्तिमत्व, असा थोर पुरुष ज्याने मर्यादा सोडली नाही आणि एकनिष्ठपणा दाखवला. एका शब्दावरनं 14 वर्षाचा वनवास भोगला आणि आपल्या पत्नीसाठी 7 समुद्र पार जाऊन बलाढ्य रावणाशी झुंज केली. असे श्रीरामांचं संगीत आपण या ठिकाणी ऐकलं. नवीन गोलंदाज बंटी येतोय. यावेळी मात्र पंचांचा इशारा. डॉट बॉल येतोय. बॅटकट. त्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. मिस टायमिंग स्ट्रोक होता. हात खोलावे लागतील आता. चेंडू फक्त 11 बाकी आहेत आणि त्यामध्ये मोठे फटकेबाजी या ठिकाणी करावे लागेल. अत्यंत नाहीये राहिले आता.
स्लोवर बॉल ऑप्स्टमच्या बराच बाहेर, पंच वळतील. या ठिकाणी मात्र इशारा येतो पंचांचा, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. धाव संख्या 28 + 1 29 धावा धावपटलावर पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज आपण पाहतोय बंटी ठाकूर येतोय. आणखीन एक चांगला गोलंदाज. ओ यावेळी मात्र पहा फटक्यामध्ये आहे वजन आणि म्हणूनच धावा मिळतील. अर्धा डझन ठोकला षटकार. सुअर आते हैं. असा गोलंदाज आहे, त्याच ताकदीची फलंदाजी आज पाहायला मिळते. हो यावेळी मिस्टामिंग स्ट्रोक बॅकची वरची कडा डायरेक्टेड होणार का? क्षेत्ररक्षण चांगलं झालंय या ठिकाणी पाहतोय. कर्णधार मात्र नाराज आहेत त्या ठिकाणी. ओमकार विकेटच्या पाठीमागे जाणं गरजेचं होतं म्हणूनच थ्रो केला नाही त्याने. आणखीन एक धाव बॅकअपला खेळाडू होते परंतु सीमारेखा लगत आणखीन एक धाव गेली असती. प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलं, थ्रो केला नाही परंतु सिंगल पाहायला मिळतं. 36 धावा 3 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. बॅकफुटला गेले, पंच केलं, स्वीपर कव्हर या ठिकाणी पुन्हा एकदा गेम मध्ये येईल. ओ मिसफील्ड एकेरीला दुहेरीमध्ये या ठिकाणी एक छोटी चूक आणि त्याची मात्र आता भुगतान भोगावं लागेल. पहा समोर या चेंडूवर या कीपरचं म्हणणं आहे जणू काय एखाद्या सुंदरीचा डोळ्यातून काजळ पाडावं अशा प्रकारचे सत्र पाहायला मिळालं आपल्याला. बघता क्षणी एक छोटीशी चूक आणि तिथून मात्र एक सिंगल पाहायला मिळाले आपल्याला. सेन्सिबल या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळतोय. इक्का दुक्काकडे फोकस. यावेळी ऑन साइडला मोठा फटका फसलाय. लॉंग ऑफचा खेळाडू इंटरेस्टेड आहे, टिपला जातोय झेल आणि इथे मात्र संपल फलंदाचा खेळ. आणखीन एक खेळाडू झेल बाद. डीजे रोहित भोपी पाहत किती काम करत, किती सुपारा एका दिवसात घ्यायचा हा प्रश्न पडला. आता शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज बंटी सज्ज होतोय. स्विंग अँड मिस समीकरण या ठिकाणी पाहतो आपण. डॉट बॉल शेवटचा आलाय. फलंदाज या ठिकाणी अजूनही विचार करतात हा चेंडू खरंच लीगल आहे का? पंचांनी षटक डिक्लेअर केलं. एंड ऑफ द 4th ओव्हर 24 चेंडूचा खेळ संपला जातोय. धावसंख्या धावपटलावर 4 गडी बाद 38 धावा. या षटकामध्ये 12 आल्यानंतर मॅच मध्ये कमबॅक होईल. पहा एका बाजूने एवढी मॅच चालू आहे आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पहा 3 जणांचं काय चालू आहे. त्यांना घेणं देणंच नाही. हे मैदान त्यांचं आहे. विकेट किपरच्या पाठीमागे बघायला गेलो तर आणखीन एक आला त्यांच्यामध्ये. आपण 4-5 दिवस फक्त इथे आलो, वर्षभर त्यांचा अड्डा इथं असतो, त्यामुळे त्यांना कोणीच बोलायचं नाही, ऐकणारही नाही. ते पळतात कालपासनं. एकीकडे मॅच लाईव्ह चालू असते, दुसऱ्याकडून अगदी सुसाट गाड्या चालू असतात त्यांच्या. 38 धावा 4 खेळाडू बाद 38 धावा. शेवटचं षटक. चेंडू कुणाच्या हातामध्ये? समीर येतोय. ऍक्शन थोडीशी डिफरंट आहे या खेळाडूची. बॉल पिक करता येत नाही. अधूनमधून लेग ब्रेक ज्यावेळी फेकतो ना अजिबात कळत नाही. बुमरा आपण बघतो हाय एम ऍक्शन. आज खरंच क्रिकेट जर ऍक्शनचा जर विषय निघाला तर खरंच सांगेन, मागच्या 15 वर्षा अगोदर गोलंदाजाचा तोफखाना होता. त्यावेळी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आपल्याकडे होते आणि आज बॅटिंगचे सुरमा आहेत. त्यावेळी यॉर्करचा बादशाह जसप्रीत बुमरा आपल्याकडे. आणखीन काय हवंय भारताकडं? त्यामुळं नशीबवान आहोत आपण असं म्हणावं लागेल. शेवटचे 6 चेंडू आक्रमण 100% होणार.
त्यासाठी सज्ज आहेत खेळाडू. लवर फुल टॉस बॉल ऑप्शनच्या बराचसा बाहेर. विकेट कीपर जणू काय फलंदाजाला हात सुद्धा लावेल इतक्या क्लोज आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. पहिला चेंडू डॉट. सुरुवात चांगली झाली, शेवट चांगला होणार का? 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्लॉग स्वीपचा फटका फसला जातोय. अगोदरच फटका खेळला होता, तदनंतर चेंडू आला. संलग्न दुसरा चेंडू डॉट नाही, असं अजिबात चालणार नाही. आता मात्र तुम्हाला मिनिट ऑफ द बॉल खेळावं लागेल. प्लॅनिंग स्ट्रोक करून अजिबात चालणार नाही. मनामध्ये ठरवून काहीच चालणार नाही. मनामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी ठरवत होतो आयुष्यामध्ये, तेच होतं असं नाहीये. बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये असतात परंतु सत्यात उतरत नाहीये मित्रांनो. त्यासाठी झुंज द्यावी लागते, मेहनत घ्यावी लागते. आणखीन एक मिसटायमिंग स्ट्रोक आहे इथे. मात्र पहा नॉन स्ट्राइक एंडचा खेळाडू वेगानं चेंडूवर आला आणि 22च्या स्वरूपामध्ये आपण पाहतो सिंगल धाव. एका धावासाठी अक्षरशः घाम गाळावा लागतोय. इतकी चांगली आणि इतकी भेदकता गोलंदाजीमध्ये पाहतो आपण. आज संघ या ठिकाणी पाहतोय एका बाजूनं द्रोण आणि सारा पॅकर्स नाडकर संघ पाहतोय. त्यामधली सारा दिदी या ठिकाणी अजूनही कदाचित आहे, मगाशी होती, आहे लगेच वळली दिदी. बघा आमच्याकडे आहे, माझं नाव घ्या. ओ स्विंग आणि मिस. आणखीन एक डॉट बॉल. असं चालणारच नाही, अजिबात नाही चालणार. यावेळी प्रेशर वाढत जाईल, स्वतःवर प्रेशर वाढवू नका. 4 चेंडू डॉट झालेले आहेत. त्यामध्ये एक लेग बाय पाहायला मिळाली आपल्याला 22. त्यामुळे ती गोलंदाजच्या खात्यामध्ये धाव जाणार नाही. स्लोवर बॉल, फटका फसला हवेमध्ये. बॉल होता, कीपर थोडासा या ठिकाणी शफल झाला होता, मागे गेले होते. कारण फलंदाजी ट्रिगर मुवमेंट पाहिले त्यांनी. फलंदाज जणू काही शफल होत होते, त्यामुळं बॅट कदाचित शरीराला लागू शकते, त्यामुळं कीपर थोडासा डीप झाला होता. शेवटचा बॉल असेल आता इनिंग मधला. 40 धावा. वेट केलं, वाट पाहिली, तदनंतर आपण पाहतो आणखीन एक मिसटायमिंग स्ट्रोक. त्या ठिकाणी खेळाडू आहे. 2 इज द कॉल. दुसरी धावेचा कॉल आहे, येऊ का नको? आता मात्र परतच जावं लागेल, अर्ध्या रस्त्यात ना. आणि इथं मात्र एक 15 ते 10 धावसंख्या कमी पडल्या असं म्हणावं लागेल. परंतु ज्या धावसंख्या बनवल्यात ना ते आता डिफेंड करावं लागेल. 5 खेळाडू बाद झाले, धावसंख्या बनवल्या, 30 चेंडू फेस केले, 41 धावा. कंपल्सरी चेस. प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य संघ आहे मोरबी संघ. तो आज पॅकरच्या भूमिकेमध्ये आहे. दीक्षा राणी आणि विकास स्पोर्ट्स मोरबी या नावाने खेळतोय. त्या संघासमोर आव्हान आहे 30 चेंडू विजयासाठी कंपल्सरी चेस, 42 धावा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय. अजूनही या चॅनलला आपण सबस्क्राईब केला नसेल, वाट कसली पाहता युट्यूबला जा, सर्च मारा 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि आपल्या मराठी माणसाला अर्थातच संदेश दादा पाटील याला नक्कीच पुढे नेण्याचं काम करा. त्याची सर्व टीम आज ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह कव्हरेज करते, त्यांचं सुद्धा करूया आपण या ठिकाणी कौतुक. आणि पुढील मॅच साठी शेवटचा पुकार. एका बाजूने कानपोली आणि त्यांचा विपक्ष कासर वडवली बलाढ्य संघ आहे, तो सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा प्लीज. चला या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती करतो, कॅप्टन प्लीज या आपण. वेलकम, सहर्ष स्वागत. उरण नगरीमध्ये आपलं कानपोली संघाचं सहर्ष स्वागत. आज बराचसा लांबून प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय, संघ करतात त्यामुळं. आणि बोकरवड्या इथं चॅम्पियन संघ ठरला, त्यामुळं फॉर्म कंटिन्यू आहे, तो आता पकडावा लागेल. एक मोठी मॅच आपल्या भेटीस येते या ठिकाणी आपण पाहतोय. आणखीन एक बिग फाईट. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 5 षटकांची मॅच आहे. घड्याळामध्ये पाहिलं तर 11:24 आहेत. 11:24 झाले. मेगा फायनल आहे. प्लीज स्पीडअप करा बॉईज. आज अपेक्षा आहे मला लवकर घरी जाण्याची, अन्यथा इथंच सूर्योदय होतोय की काय असं पाहावं लागते. आता टाइमपास करू नका. इथून जर आज सकाळ झाली ना तर मला तरी असं वाटतं की इथूनच मला वर्कआउट करून जावं लागेल. 2 दिवस झाले. 41 धावसंख्येचं आव्हान आहे. 42 माफी असावी. 41 धावसंख्या झालेला आहे. कंपल्सरी चेस, क्षमस्व. 42 धावसंख्येचं आव्हान. अतिजी पाटील सर आपल्यासोबत जोडलेले. आज बरेचसे प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या प्रेक्षक वर्गाचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. चला एका बाजूने आपण वळणार आहोत आता सेकंड हाफ कडं. सेकंड हाफ. येस विकी. चेंडू या ठिकाणी पाहणी चालू आहे. मैदानाचा ताबा घ्या प्लीज. ओपनिंग पेअर
मैदानामध्ये जायचं आहे. ओंकार पाटील या ठिकाणी पाहतो आपण. तेच आमचे कॅमेरामॅन पहा आता मात्र ऑन स्क्रीनला आहेत. हा आणि बघा त्यांना कॅप्चर कोण करतात तर स्टेपार्ट या ठिकाणी अकॅडमीचे कोरिओग्राफर आमचे पप्पू सूर्यराव सर. बऱ्याच कला त्यांना अवगत आहेत. अशा मेहनती ऑन याच्यावर कसं बोलू आम्ही, ते दशरथ सरांना जमते त्या गोष्टी. कॅमेरामॅन तिथून चप्पल घेऊन धावत येणार. मॅच चालू होईलच. चला स्पीडअप करायचं आहे. आज प्रेक्षक वर्ग अगदी तुडुंब भरलेला आहे. त्या प्रेक्षक मायबापाचं करूया आपण सहर्ष स्वागत. 30 तारीख आणि उद्या 31 म्हणजेच 31 तारीख आहे. 31 म्हटल्यावर लगेच बरेच जणांनी वळून बघितलं. जानेवारी हो 31च असणार. उद्या 31 आहे. नवीन वर्षाची पहिली 31 असं म्हणायचं होतं मला. अक्षय थेटे फास्ट अँड फ्युरियस साठी ओळखला जाणारा गोलंदाज, द्रुत गतीचा गोलंदाज पाहतोय. या संघाचा बॅकबोन खेळाडू आहे. ट्रम्प कार्ड आहे. पाठीचा कणा, रीड की हड्डी म्हणून अक्षय थेटे ओळखला जातो. आज सस्त्यात बाद झाला, अन्यथा हा स्कोर कदाचित 55-60 डेफिनेटली पाहायला मिळाला असता, परंतु जो झालाय ना तो डिफेंड करायचा आहे. मॅच ऑन. येस डेफिनेटली हा वॉर्मअप होता, कारण एवढ्या स्लो तर अक्षय थेटे धावत नाही कधीच. मॅच ऑन झालेली आहे. 2 पंच या ठिकाणी पाहतो आपण. त्या दोन्ही पंचांचं करूया आपण सहर्ष स्वागत. चला मॅचला सुरुवात. पहिला बॉल लॉफ केला, बॉलला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. लवर फुल टॉस बॉल करून घेतला आणि मात्र पहिल्या चेंडूवर पहिली धाव. बायकर मॅन ऑन स्ट्राइकेडला पाहतो आपण. विकी पाटील हा खेळाडू पाहतो आपण. शुभमच्या बॅट मधून धावसंख्येचा श्री गणेशा. पहिला आपण स्वतःचं आणि त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन केलं. खात्यात जमा केली 1 धाव आणि संघाच्या खात्यात सुद्धा 1 धाव. आव्हान मात्र होतं 42. आता 29 मध्ये 41 धावसंख्या. स्टार्ट द्यावा लागेल. विकीला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मंजा हुआ खिलाडी आहे. बडे मॅच का बडा प्लेयर विकी पाटील ऑन स्ट्राइकरला खेळाडू. दुसऱ्या बाजूला तितकाच ताकदीचा गोलंदाज. वेट केले, वाट पाहिली, त्यानंतर वाट लावली असं म्हणावं लागेल. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोड, ठोकलाय चौकार. सुवर्ण संधी आहे लागोपाठ. अर्थातच षटकार हॅट्रिक लगातार 3 षटकार लावले तर शैलेश दादा आणि त्याचबरोबर पियुष गरत यांच्याकडनं 1000 यस चेक केलं जाईल. उच्च न्यायपालिकेमध्ये आता मात्र निर्णय पाठवलाय. हायकोर्टात अपील झाली. हायकोर्टाचा निर्णय येईल. थांबा. एकदा बघू, दोनदा बघू, तीनदा बघू, पण निर्णय देऊ आम्ही. काय देते जो निर्णय आहे ना तो योग्य निर्णय आम्ही देणार. त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना सुद्धा प्रॉपर या ठिकाणी पहा डिसिजन घेता येत नाही. एव्हिडन्स नाही आहेत प्रॉपर. आता मात्र प्रेक्षक माईबाप तुम्हीच निर्णय द्या त्या ठिकाणी. आणि ऑनफिल्ड अंपायर तुमचा सुद्धा निर्णय. सॉफ्ट सिग्नल काय होता? सॉफ्ट सिग्नल चौकार आहे. त्या ठिकाणी प्रेक्षक माईबाप सुद्धा तेच सांगतात. चला चौकार आहे त्या ठिकाणी. चला चौकार आहे. पहा पुन्हा एकदा सांगितलं जातंय. पंच इथून प्रॉपर एव्हिडन्स नाही आहेत. प्रॉपर समजत नाही. इथून डिस्टन्स कव्हर होत नाही तो.
चला सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी मात्र ग्राह्य धरला जाईल, वेळ खर्च करायचा नाहीये. आयोजकांचा निर्णय आलेला आहे. पंच आपण आता निर्णय द्यायचा आहे. दोन्ही पंच त्या ठिकाणी आहेत आणि जो सॉफ्ट सिग्नल होता हे काय शोधतात आतमध्ये, त्यांनी काहीतरी ठेवलं असेल 2 दिवसा अगोदर, आज आठवण आली असेल त्याला. ऐकायलाच तयार नाही बाई. हेच आयोजकांच्या वतीनं पहा, पुन्हा एकदा विनंती करतोय. सब सिग्नल वर आपण फायनल राहणार आहोत. आयोजकांचा निर्णय आलेला आहे. मॅच चालू करा प्लीज. येस, आणि प्लीज समजून घ्यावी की आपण सुद्धा आता प्रेक्षकांना विचारला गेलो तर वेगळे निर्णय येऊ शकतात, त्यामुळे सॉफ्ट सिग्नल आपण फायनल राहूया, विनंती करतोय तुम्हाला. हे अर्थातच निर्णय येईलच. येस ओमकार, अजून फायनल झालं ना, डोंट वरी. निर्णय असेल तोच दिला जाईल, परंतु एक षटकार आहे. चला षटकार आहे त्या ठिकाणी. येस इट्स अ 6. आयोजक त्या ठिकाणी गेले होते. एका बाजूने मॅच चालू करायचे होते ओमकार, जेणेकरून आपण 2 धावसंख्या ऍड सुद्धा करू शकलो असतो, म्हणून म्हटलं आपण. आणि प्रॉपर एव्हिडन्स त्या ठिकाणी नव्हतं. हरकत नाही. चला आता गुंता सुटलाय, षटकार आहे, मॅच चालू करायचे. पुन्हा एकदा धावसंख्या धावपटलावर 7. एक षटक झालं असतं कदाचित, एवढा वेळ खर्च झालाय. विकी स्ट्रायकडला. इथे मात्र फटका हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बॉल हवेत, टिपला जातो झेल, मोठा मासा जाळ्यात अडकला जातोय. पहिला खेळाडू बाद, विकी पाटील. बॅक टू द पवेलियन. एकदा होऊन जाऊ द्या, कारण पहा रायगड मधले सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफर या ठिकाणी हजर आहेत. कुणास ठाऊक तुम्हाला सुद्धा त्यांच्या अकॅडमी मध्ये घेतला जाईल, त्यामुळं ट्राय 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 बट नो क्राय. प्रयत्न चालू ठेवा तुमचे सुद्धा. तेच महाराष्ट्रामध्ये आपण किती वेळेला पाहिलेलं आहे त्यांचं, ज्या आपल्या सगळ्या बहिणी आहेत, अर्थातच दिदी आमच्या त्या स्टेपार्ट अकॅडमीच्या माध्यमातून चिरनेरची कन्या, अलीकडच्या काळामध्ये तिला जीवन गौरव सुद्धा दिदीला मिळालेला आहे. श्रुती ठाकूर, स्वीटी ठाकूर आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये. इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावर बंटी. हो आल्या आल्या स्विचिट. हो इथे मात्र पहा काय घडलंय, आडवा तिडवा खेळायला गेले आणि आपले विकेट्स गमावले. बॅक टू बॅक दुसरा खेळाडू LBW च्या स्वरूपामध्ये बाद. अप्रतिम संगीत. खऱ्या अर्थानं पाहिलं, मनाने श्रीमंती अपार होती, मनाने माझा राजा दिलदार होता, परंतु अगदी एकाही गोष्टीचा गर्व नव्हता. आज जवळपास 400 किल्ल्यांचं साम्राज्य माझ्या राजानं उभं केलं, परंतु एकाही किल्ल्याला नाव दिलं नाही. हे वैशिष्ट्य आहे माझ्या राजाचं, माझ्या देवाचं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकलं, त्यानं सुद्धा नतमस्तक होतो. त्रिवार मानाचा मुजरा. बघा छोटासा ब्रेक झाला एक, आणि त्यामध्ये लिंक तुटली. फलंदाची विकेट्स गेल्या तब्बल 2. फुलटॉस बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज पलटात. टू इज द कॉल. दुसरा धावेचा प्रयत्न, यावेळी मात्र पाहतो थ्रो. आणखीन बेटर झाला असता का. फेकी या ठिकाणी पाहतो आपण. बरंच काही घडलं, अगदी डायनामिक षटक पाहायला मिळते आपल्याला. ड्रामा या षटकामध्ये पाहायला मिळालं, सगळं काही पाहायला मिळालं. चौकार पाहिला आपण, डॉट बॉल पाहिला, दुहेरी पाहिली, विकेट्स पाहिली आपण.
एक नाही तर तब्बल 2 टॉस साठी यायचं आहे, विनंती करतोय. कानपडी संघाचा संघटक उपस्थित आहे, त्यांच्या विपक्ष संघाला विनंती आहे, चला लगेच या. शेवटचा पुकार तुम्हाला दिला जातोय, अन्यथा कानपडी संघाला टॉस विन दिला जाईल. या षटकानंतर आपण आलात नाही तर थँक्यू. हा प्लीज, दोन्ही संघाचे संघटक आहेत, वेळ खर्च करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. थँक्यू. या ठिकाणी आलात त्याबद्दल सहर्ष स्वागत. दोन्ही संघ लांबून आलेले आहेत. या षटकानंतर टॉस कडे सुद्धा आपण वळणार आहोत. आणि शेवटचा बॉल, काय षटक हाताळले, शेवटचा बॉल आहे. पॉवर प्लेचा स्ट्राइक एंडला ओमकार, पुढे येऊन परेश आहे. आणि इथे मात्र पहा काय फटका सजवलाय, खेळाडूला बीट केला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4, चौकार. करेन सन्माननीय सुमित थळे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. सुरुवातीला दोन्ही संघांना आपण देऊयात शुभेच्छा. येथे वार्तालाप नसेल, फक्त आपण निर्णय या ठिकाणी पाहणार आहोत. टेल इज अ कॉल, टेल, आणि आपला निर्णय बॅटिंग घेतली आहे. कॉमन निर्णय या ठिकाणी डावलला आहे. काहीतरी नवीन नियोजन, काहीतरी नवीन प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळेल कानपोली संघाचं. चलूया, इथे नवीन सामना थोड्याच वेळात भेटायला येईल. तत्पूर्वी आपण चालू सामन्याकडे लक्ष देऊया. देव सरांकडे पहिल्या षटकामध्ये आला खऱ्या अर्थानं दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेट्स, बरंच काही घडलं. पहिलं षटक आपण पाहिलं, बॅलन्स षटक म्हणता येईल. धावसंख्या आल्या सुद्धा आहेत. समीकरण आता मात्र असं आहे, 24 मध्ये 29 बनवायचे आहेत. विकेट्स इन हँड असल्या तर सहजगत्या द्रोण अँड सारा प्रॅकर्स नांदेडकर संघ आपण पाहतोय गोलंदाच्या उंबरठ्यावर, परंतु विकेट जर इन हँड असल्या ना तर दीक्षा राणी स्पोर्ट्स YCC मोरबी हा संघ सहजगत्या विजयापर्यंत पोहोचू शकतो. पण ती गोष्ट सहजासहजी होणार नाही, आणि त्यासाठीच तर हा मैदानामध्ये चाललेला लपंडाव, हा गोलंदाजाचा आटापिटा, घेतलेली ती मेहनत आणि त्या मेहनतीचा मिळालेलं फळ पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक P1चं अफलातून हाताळलं, त्यामध्ये धावसंख्या खर्च केला. शेवटच्या चेंडूवर जरी चौकाराला 13 धावा आणि 2 विकेट सुद्धा मिळवल्या. शुभम ठाकूर सलामीला आलेला हा खेळाडू आपण पाहतोय, जो बराचसा उशीर नॉन स्ट्राइक एंडला होता, आता ऑन स्ट्राइक एंडला तो नवीन गोलंदाज अक्षय कोळी. फुलटॉस बॉल होता, अगोदरच ठरवलं होतं मी संयमी खेळेल, त्यामुळे फुलटॉस बॉलला सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. प्री प्लॅनिंग स्ट्रोक होता, मनामध्ये ठरवलंच होतं की या चेंडूवर मला सिंगल घ्यायचे, फक्त मिरिट ऑफ द बॉल केला. जसा चेंडू येईल तसा सीमारेषेजवळ पाठवण्याचा प्रयत्न करा तुम्ही, तेव्हाच कुठेतरी आपण आपलं अस्तित्व कायम ठेवाल. समोर गोलंदाजाचा तोपखाना आहे, हे ओमकारला चांगलं अवगत आहे, त्यामुळे अजूनही डगआउट मध्ये साबूत आहे. फुलटॉस बॉल, मिसटायमिंग स्ट्रोक आहे, स्टिकरवर बॉल लागतोय. विकेट्स क्रमांक 3, आणखीन एक खेळाडू इथे मात्र आपण पाहतोय. रिव्ह्यू आहे पंचांचा, रेफर केलंय. चला, तिसरे पंच या ठिकाणी आलेले आहेत. पारदर्शक निर्णय घेतला जाणार.
इट्स अ फेअर डिलिव्हरी अँड बॅट्समन विल बी आउट नाव. खेळाडू बाद होतील. पॉपिंग क्रीज मध्ये या ठिकाणी होते. बराच वेळा चेक केला. 12th मॅन होता, त्यांनी तर आणखीन 2 वेळा चेक करायला लावलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा पारदर्शक निर्णय या ठिकाणी पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी आहे. अंपायरचा निर्णय आला सुद्धा होता, तरी सुद्धा 12th मॅन सांगत होते मोरबीच्या, थांबा थांबा सर, पुन्हा एकदा चेक करा बघा. त्यांनी पुन्हा एकदा चेक केलं, पण निर्णय आहे तोच येणार ना शेवटीला. हरकत नाहीये. आपल्या खेळाडूला वाटतं नेहमी की आमचा खेळाडू साबूत असावा, आम्हीच जिंकावं. ही प्रत्येकाची भूमिका असते आणि ती भूमिका सुद्धा योग्य आहे. परंतु रिझल्ट या ठिकाणी पाहिलं, खेळाडू बाद. आज रणनीती काय असेल? ओपनिंगला येणार खेळाडू आज 5व्या क्रमांकावर येतोय. नाजूक परिस्थितीमध्ये संघ आहे असं वाटलं होतं बऱ्याच प्रेक्षकांना की मॅच सहज मोरबी संघ जिंकेल, परंतु आता लोहे के चने चबाने के बराबर ही मॅच पाहायला मिळते. आता खरी तारेवरची कसरत आहे. अहो ते यशच कसलं ज्या यशाच्या पाठीमाग मेहनत नसते. मेहनत करा, प्रत्येक गोष्टीला घासावं लागतं मित्रांनो. यश तुमची मेहनत मागत असतं. यश सहजासहजी कुणालाच भेटत नाही. परीक्षा सगळ्यांची असते. अहो 5 वर्षाच्या मुलीच्या अंगण आपण पाहतोय, खाली पहिलीच्या मुलीला सुद्धा परीक्षा द्यावी लागते. एक नाही तर 2-2, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर. त्यामुळे आयुष्यात प्रत्येकाच्या परीक्षा असते. त्यामध्ये पास होणं आपलं अर्ध कर्तव्य असतं. ते मात्र कर्तव्य पार पाडणार का? बैठक फटका, बैठक फटका या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न आपण पाहिला. ओमकार पाटील या खेळाडूच्या माध्यमातून धावा संख्या स्थिर 1.3. चेंडूंचा खेळ संपला जातोय. धावा संख्या 13. धावा संख्या 13 आपण पाहतोय धावपटलावर. मध्यरात्र पाहायला मिळतोय. 11:43. आळूची हवेची झुळूक जी आहे ना, अलगद गालावरून जाऊन आता गुदगुल्या करेल सगळ्यांच्या, कारण आता थंडी जाणवायला लागलेली आहे आणि या थंडीमध्ये गरमागरमीची मॅच. मिस्टामिंग स्ट्रोक ऑन साइडला फटका पाहतो. कवकरचा खेळाडू अतिशय चांगली फेकी, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अवघी सिंगल डबलने आता मात्र ही मॅच पुढे न्यावी लागेल. थेंबे थेंबे तळ साचे. धावसंख्या धावपटलावर या सिंगलने 14. 3 खेळाडू बाद. इक्वेशन आता मात्र 20 मध्ये 28 बनवायचे आहेत. कंपल्सरी चेस. दीक्षा आणि स्पोर्ट्स मोरबी संघाला दोन्हीकडे टेन्सचं वातावरण आहे. एका बाजूला आमची सारा दिदी सुद्धा नख खाते बघा, तिला सुद्धा टेन्शन झालंय. आमचे मॅच पाहायला मिळतं या ठिकाणी. खोलवर टप्प्याचा बॉल अलंद कार्पेट फटका सजवला, डायरेक्ट हिट. बरंच काही मॅटर केलं असतं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय डायरेक्ट हिट जर झाली असती ना तर मात्र कदाचित परतावं लागलं असतं. फेम मध्ये सुद्धा खेळाडू नव्हते. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो आपण. टायडी सिंगल होती. डेंजर एंड कडे आपण पाहिलं तर स्वतः फलंदाज धावत होते. परेश ठाकूर आपण पाहतोय. ओमकार पाटील हा खेळाडू ऑन स्ट्राईक एंडला आहे. गेम चेंजर म्हणून त्याची ओळख. रायगडच्या स्क्वॉड मध्ये कित्येक वेळा या खेळाडूला पाहिलंय. रायगड ठाण्यामध्ये आपली हुकूमत दादागिरी या खेळाडूने दाखवलेली आहे. बैठक फटका ब्रेड अँड बटर शॉट आहे. एस के एल राहुलचा फॅन आहे. डाय हॅट फॅन आपण पाहतो आणि जवळपास तशाच प्रकारचे हेअरस्टाईल सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. ओमकार पाटील ट्रम्प कार्ड खेळाडू जाऊन दिला बॉलला. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर. काहीच टेन्शन नाही. कधी कधी या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात आयुष्यामध्ये. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात, सगळ्याच गोष्टी पकडून ठेवायच्या नसतात. एखादी ट्रेन जर फास्ट चालू असेल त्यामध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. जाऊन द्या, दुसरी येईल. त्यामुळे हा बॉल ऑफस्टमच्या बाहेर होता, माहिती आहे, रीचच्या बाहेर आहे. जाऊन दिला. खराब बॉल पंचांनी घोषित केलं. आणखीन एक धाव खात्यात जमा झाली. धावसंख्या 16. शेवटचं षटक पॉवर प्लेचं आणि त्याचबरोबर अक्षयचं सुद्धा. डॉट बॉल येणार की फटका सजवणार? लवर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका. गॅप शॉट सिलेक्शन आहे. चेंडू इथे मात्र अडवण्याचा अतोनात प्रयत्न. अडवला चेंडू. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. हो इथे मात्र बघतच राहिले खेळाडू. 1 2 3 खेळाडू बॅकअपला आणि तिथून मात्र ओमकारला वाटलं जणू काही चौकारच गेलाय. कदाचित थांबले होते. एंड ऑफ द पॉवर प्ले. 2 धावसंख्या झाल्यानंतर ओमकार थोडेसे थांबले होते. धावसंख्या पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून.
गुड फिल्डिंग, वेली गुड फिल्डिंग. एक धावसंख्या महत्वाची होती जी की वाचवली. बाउंड्री लाईन जवळ कठीण असतं. जाऊया पुन्हा एकदा देऊया डीजे ला संधी. बंदूक में ना तो गोली मार आपण बघा या ठिकाणी डांग चालू आहे, परंतु अक्षय कुमारच्या गाण्यावर मला देव आनंदची छबी त्या बरं, ठिकाणी देव पाहायला मिळाली. या ठिकाणी तुला एक मिनिट थांबेन. सर्व सन्मान्य आयोजकांना विनंती आपण करू की आपण जेथे कुठे असाल सर्वांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, अर्थातच व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. सर्व सन्मान्य आयोजकांना आपण विनंती करू, आपण जेथे कुठे असाल सर्वांनी कृपया व्यासपीठावर येऊन थांबायचं आहे. अक्षय थेटे सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 18 मध्ये 23 कंपल्सरी चेस. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही बाजूने म्हणेन मी. अपस्टमच्या बाहेर बॅटची कडा लागली, डायरेक्ट हिट का नाही गेली. कसली वाट पाहत होते खेळाडू. तुमच्या अकाउंट मध्ये जास्त धावा नाहीयेत, त्यामुळे हिट करणं गरजेचं होतं तुम्हाला. आणखी अजूनही अक्षय थेटे नाराज आहे आणि खरंच मी सुद्धा सरप्राईज आहे. हिट का नाही केलीत. एक धाव महत्वाची नाही, विकेट्स महत्वाचे आहेत. इथून तुम्हाला इथून तुम्ही डॉट बॉल टाकून जिंकणार नाही, ते विकेट घेऊन जिंकणार आहात. मोरबी संघासाठी चांगलंच झालं मित्र म्हणेन हिट नाही केले ते, परंतु प्रश्नचिन्ह मोठा उभा राहिला. या खेळाडूने हिट का नाही केली. हरकत नाही, वेळ निघून गेली. आता धावसंख्या 20. पहिलं षटक प्रगतीपथावर अक्षय थेटे गोलंदाज. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पाहतो आपण परेश ठाकूरला. लवर फुल टॉस बॉल, फटका फसलाय. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक खाली येणार, टिपला जातो झेल. आणखीन एक खेळाडू झेल बाद. बसला जातोय आणि मोठा आदरा म्हणता येईल. धावसंख्या पाहतोय 20 धावसंख्येवर चौथा खेळाडू बाद होतोय. संदेश करावकर हा खेळाडू. आंतरराष्ट्रीय नियमावली आहे, खेळाडू बाद झाल्यानंतर ऑन स्ट्राईक एंडला असेल आणि तो खेळाडू स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. तर धावसंख्या पाहतो आपण समीकरण 16 मध्ये 22 बनवायचे आहेत. ओमकार पाटील आहेत, एका बाजूनं एक एंड पकडून ठेवलाय त्यांनी, परंतु दुसऱ्या बाजूनं विकेटची पडझड चालू आहे. असं म्हणतात ना, शर्टाचं एक बटन चुकलं ना की सगळे बटन चुकतात. तशा प्रकारे पहिल्या खेळाडूकडनं चूक झाली, तिथून मात्र सगळ्या चुका आता समोर येतात. अक्षय फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. ओ बॉल अडवलाय का. इथे मात्र पहा अंतिम क्षणी चेंडू जातो सीमा पार. चांगलं एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल आणि त्याला मात्र सीमारेषा पार जातोय. पंचांचा इशारा. पंच चौकार आहे का हा. षटकार आहे, माफी असावी. 6 आहे पुन्हा एकदा. यस, अजूनही या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पहा एफर्ट चांगले होते आणि चेंडू धावसंख्या पाहतो आपण 26 धावसंख्या आणि 15 मध्ये 16 बनवायचे आहेत. ओमकार आहे त्या बाजूला आपण पाहतोय. ओमकारचं फक्त क्रीजवर राहणंच इम्पॉर्टंट आहे. मॅच अपने आप बनून जाईल. स्लोवर बॉल चेक केला शेवटच्या मोमेंट पर्यंत आणि षट दरम्यानच्या रिझन मध्ये आपण पाहतो चेंडूला पाठवलं गेलं आणि सिंगल. स्ट्राईक रोटेशन, गुड बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळतोय. चौकार, मोठा फटका आला. षटकार त्यानंतर मात्र आपण पाहिलं
स्ट्राईक रोटेशन. आता इक्वेशन असं आहे, येणारे 14 चेंडू 15 धावा, अजून मॅच बनू शकेल, अजूनही मॅच बनेल. विजय आणि पराभव मध्ये जर कोण खेळाडू उभा असेल ना तर हा तो खेळाडू स्ट्राईक एंडला आहे. त्यामुळे आता मात्र सगळे कट रचले जातील, जे अस्त्र आहेत ना सगळे बाहेर काढले जातील या खेळाडूला बाद करण्यासाठी. परंतु सहजासहजी हा खेळाडू हातामध्ये येणार नाही तुमचा. मंजावा खेळाडू आहे ओमकार पाटील. सोडून दिला बॉलला, ऑप्शनच्या बाहेर जाऊन दिलं. एखाद दुसरा डॉट बॉल केलो हरकत नाहीये. मॅच अजूनपर्यंत आपल्याकडे आहे. आपल्यामधला असलेला विश्वास आयुष्यामध्ये तुम्हाला नेहमीच पुढे नेत असतो आणि तो विश्वास या खेळाडूकडे खूप आहे. ओमकार पाटील मुरबी म्हटलं तर या खेळाडूचं पहिलं नाव येतं ओमकार पाटील, कारण त्या गावासाठी या क्रिकेटसाठी बरंच काही दिलं या खेळाडूने. आणि आज क्रिकेटच्या पटलावर आदराने नाव घेतलं जातोय मुरबीचा स्टायलिश खेळाडू. संयम दाखवला, सेन्सिबल, पुश केला, फक्त चेंडूला पुश करू आणि खुश राहू असं प्रकारचं सत्र पाहायला मिळतं आपल्याला. अवघी सिंगल, इक्का दुक्काने या ठिकाणी धाव फलक पुढे सरकला जातोय. 3 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्या धावपटलावर 28, 4 गडी बाद. येणारे 12 चेंडू विजयासाठी 14 धावा. चलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये. आजची शृंखला आपण पाहतोय, आजची चौथी रजनी, अंतिम रात्र आणि स्पर्धेच्या मुख्य टायटलवर ज्यांचं पहिलं नाव येतं अर्थातच माजी सरपंच जितेंद्र दादा घरत यांची ही उपस्थिती, अर्थातच ज्यांच्या नावानं ही स्पर्धा संपन्न होत आहे त्यांचा सन्मान सर्व आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी केला जातो आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. चांजे झेडपी मध्ये, चांजे पंचायत समितीमध्ये आणि चांजे ग्रामपंचायतीमध्ये एक किंग मेकर म्हणून राजकीय क्षितिजामध्ये ज्यांची एक वेगळी ओळख आहे, आज मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. जितूदा आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. सन्माननीय जितेंद्रजी घरत साहेब, आपणास विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. माजी सरपंच जितेंद्र घरत साहेब, चांजे झेडपी, चांजे पंचायत समिती आणि चांजे ग्रामपंचायत राजकीय क्षितिजावरचा किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. खरं तर मुख्य आयोजक, मुख्य नियोजक आणि सर्वेसर्वा या स्पर्धेचे आणि आज या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ज्यांचा खंबीर हात आणि नियोजनामध्ये सर्वात मोठा हात, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय अजय दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित केला जातोय. एकदा जोरदार टाळ्याने आपण सन्माननीय माजी सरपंच जितेंद्र घरत यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय सरपंच अजयदादा म्हात्रे यांच्या पाठीमागचा कोणता हात असेल तर तो अर्थातच जितेंद्र घरत साहेबांचा, आणि म्हणून आशीर्वाद रूपी हा हात कायम ठेवावा आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मोठं करत जावं या खूप साऱ्या इच्छा आणि सदिच्छा आपण या ठिकाणी व्यक्त करतोय. धन्यवाद. या ठिकाणी पाहतो सन्मान झालाय. सामन्यास सुरुवात फुल करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळाडू आहेत. अवघी सिंगल या ठिकाणी मिळेल. ओमकार पाटील ऑफ स्ट्राईक एंडला पाहतो आपण सिंगल घेऊन. एक एंड पुन्हा एकदा या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न करतोय. गेम चालवतोय या ठिकाणी. जरी लो स्कोर मॅच असेल ना, इथून विकेट गेली ना तर कदाचित मॅच हातातून निसतेल हे त्याला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे एक एंड पकडून ठेवलाय. हीच मोठे खेळाडूची निशाणी असते मित्रांनो. आणि स्ट्राईक एंडला आणला आपला संदेशला, जो की 7 धाव संख्येवर खेळतोय. संदेश स्विंग आणि मिस, डॉट बॉल फेस करायचं नाही ओमकारने सांगितलं. अजूनही चेंडूच्या लाईन मध्ये येऊन तुम्ही खेळू शकता. 10 मध्ये 13 बनवायचे आहेत. शेवटच्या षटकामध्ये आपल्याला जास्त धावा संख्या ठेवायच्या नाहीत, अन्यथा मात्र ओमकारवर दबाव येऊ शकतोय. चला मॅच चालू करा प्लीज, वेळ खर्च करू नका. नाटकर संघाला विनंती आहे. ड्रोन सारा पॅकर्स नाटकर संघ आपण पाहतोय या नावानं आज खेळताना आपल्याला या रजनीमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर रीच करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आहे. बराचसा बाहेर चेंडू फेकण्या होता. स्टिच केलं होतं स्वतःला, परंतु तरी सुद्धा चेंडू पर्यंत पोहोचले नाही. पुन्हा एकदा ओमकार जातोय, चर्चा साधतोय.
चेंडूच्या लाईन मध्ये या ऑफस्टमच्या बॉल बाहेरचा बॉल खेळू नका. कुठे खेळता तुम्ही, ऑफस्टम तुमचा कुठे आहे त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मोठा खेळाडू आहे. आज पुन्हा एकदा मॅच ओमकारच्या खांद्यावर आहे, त्यामुळे इथून मॅच मी सोडणार सुद्धा नाही हेच सांगताना आपण पाहतोय. ऑन साईडला या ठिकाणी पाहतो आपण चेंडूला पाठवलाय. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज जात आहेत. गिरक्या घेऊन चेंडू खऱ्या अर्थानं घर फिरला होता. तदनंतर आपण पाहतोय धावसंख्या 31. आता मात्र 9 मध्ये 11 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका मोरबी संघाला आणखी विजयाचा समीप घेऊन जाईल, परंतु विकेट्स अथवा डॉट बॉल सुद्धा मॅच मध्ये बनवून ठेवतील. हे 3 चेंडू महत्वाचे आहेत. ओमकारची गेम प्लॅनिंग काय असेल, सेन्सेबल खेळणार की मोठा फटका खेळणार, काय डोक्यात चालू असेल पाहणं योग्य राहील. चवून दिला बॉलला ऑप्शनच्या बाहेर. हे चेंडू फेकायचे नाहीत. हे चेंडू फेकलेत तर ओमकारला आणखीन मदत कराल तुम्ही. मोरबी संघाला आणखी यांचं काय चालू आहे, काय विषय आहे यांचा, प्रॉब्लेम काय समजत नाही. काय तरी प्रॉब्लेम आहे हा. एक दिवसाचा विषय अजिबात नाही, 2-3 दिवसाचा राग आहे हा. व्हाईट बॉल फेकतोय गोलंदाज वारंवार. ओ यावेळी स्लोवर बॉल होता. इथे मात्र आपण पाहतो शरीराचा वेध घेतला. सगळेच जण धावतात गोलंदाज आणि ते सुद्धा. अरे यांना कोणातरी सांगा रे बाबा, लाईव्ह मॅच हा. गेले बरा आला, सेक्टर 22 ला गेलं, बरं झालं. डॉट सिंगल पाहायला मिळेल आपल्याला. 8 मध्ये 9 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते. ओ इथे मात्र पहा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. 2 इज द कॉल. दुसरे धावसंख्येत कॉल आहे. थांबवलं या ठिकाणी ओमकारनं थांबवलं पहा. एका धावसंख्येने सटेल व्हावं लागेल. दुसरी धाव काय गरज आहे का, ओमकारने सांगितलं अशा वेळी जर विकेट गेली ना मागात पडेल, अंगलट येईल मात्र ती घाई असं म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू आहे. 7 मध्ये 8 बनवायचे आहेत. 7 मध्ये 8. आता मात्र एक मोठा फटका येणार का, आता दुविधा मनामध्ये असेल. काही गरज नाही मित्र म्हणेन स्ट्राईक घेऊन सिंगल घेऊन स्ट्राईक घेऊ शकता का, एक मोठा फटका मारून मॅचचं मार्जिन कमी करू. दुविधा मनामध्ये कदाचित असू शकतो. काय करणार ओमकार स्ट्रायकरला खेळाडू. मिनिट ऑफ द बॉल केलेत. अपरकटचा फटका, बॉल हवेत आहे. ओ इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेतलेली आहे. 2 धावसंख्या घेतलेल्या आहेत. मिनिट ऑफ द बॉल केले. रूम भेटला तर नक्कीच खेळेल ही मनस्थिती होती. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकाचा खेळ संपला जातोय. आता मात्र धावसंख्या धावपटलावर 36, 4 बाद. विजयासाठी रन बॉल 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. येस, पुढील सन्मान अतिशय महत्वाची व्यक्ती. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये सरपंच आहेत, परंतु विकसित विकासांचा एक सरपंच असं म्हणता येईल की अलीकडच्या काळामध्ये समाजासाठी कोण नाही कोणचं, अलीकडच्या काळामध्ये समाजासाठी कोण नाही कोणचं, पण उरणच्या या चांजे भागात प्रतिभावान आपले अजय दादा सरपंच, त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. एक सरपंच दुसऱ्या सरपंचांचा सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना हा सन्मान समर्पित करूया. माजी सरपंच जितेंद्रजी घरज साहेब तथा विद्यमान सरपंच अजयदादा म्हात्रे यांच्या नावानं भरवली जाणारी ही स्पर्धा आणि आजच्या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी हा विकसित विचारांच्या सरपंचांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चलूया या सन्मानानंतर शेवटच्या षटकाचं विवरण आपण ऐकू देवसरांच्या आवाजातून. धन्यवाद आतिश सर. माजी सरपंच व सरपंच चषक 2025. चला स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. साहिल जाधव गोलंदाज. 6 मध्ये 6 बनवायचे आहेत. मोरबी संघाला 6 मध्ये 6 थांबवायचे आहेत. अर्थातच नाडकर संघाला बनू शकतात, थांबूही शकतात. दोन्ही गोष्टी पॉसिबल आहेत, दोन्ही गोष्टी शक्य आहेत. फक्त आपल्यावरचा आत्मविश्वास तो दृढ पाहिजे, निश्चय सुद्धा तेवढाच दृढ पाहिजे. यस मी करेन. आयुष्यामध्ये 2 गोष्टी असणं गरजेचं आहे. 6 मध्ये 6 ओमकार नॉन स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाज पाहतोय साहिल जाधव. या गोलंदाजावर आज खूप मोठी जबाबदारी आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज साहिल तुझ्या हातात मॅच आहे असं सुद्धा म्हणू शकतो आपण. 6 मध्ये 6 या जर वाचवल्याच याच मैदानावर 2 रात्री अगोदर हा कारनामा केलेला आहे. 6 मध्ये 6 थांबवलेले आहेत.
डिफेंड केलेल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ होता मोठीजी संघ आणि कारनामा करणारा गोलंदाज आपण पाहिला तर तितकाच ताकदीचा होता. त्यामुळे याच मैदानावर इतिहास पुन्हा घडणार का हा प्रश्नचिन्ह आहे. चांगले चेंडू फेकावे लागतील. मॅच ऑन. पुन्हा एकदा देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 6 मध्ये 6. समोर टाकला बॉल. लॉफ्टेड फटका आहे त्याला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. आता मात्र येतो हा प्रेशर रिलीज करणारा चौकार. ओमकार पाटीलचं टायटल सॉन्ग त्याच्या नावाचं स्पीडअप करा बॉईज. वेळ खर्च करता आपण. आय अंडरस्टँड, समजू शकतो. मॅच चुरशीचे आहे. हे काही क्षण जे आहेत ते महत्वाचे आहेत किंबहुना मोलाचे आहेत असं सुद्धा म्हणू शकतो. पण वेळ सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि आज बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत. आज फायनल मॅच आहे. आता मात्र चेंडू बाकी असतील 5 विजयासाठी. 2 धावा. गोलंदाज पाहतो आपण साहिल जाधव. आज यंगस्टर गोलंदाज, त्याच्या हातामध्ये चेंडू. साहिल इथे मात्र कट केल्या बॉलला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. आणि ज्या खेळाडूच्या नावानं हा संघ ओळखला जातो त्या खेळाडूला मात्र आता विजयी स्ट्रोक किंबहुना विजयी धाव काढण्याची सुवर्ण संधी. ओमकार पाटील ऑन स्ट्राइक एंडला. 41 धावसंख्या. द स्कोर्स आर लेवल नाव. धावसंख्या इक्वल समान या ठिकाणी पाहायला मिळतंय. अवघ्या 1 धावसंख्येची गरज. आणि आमचे प्रेक्षक वर्ग सुद्धा बघा आता कोण झाले. धर्मेंद्र बहुतेक किसम असं फिंगर दाखवतात आम्हाला. 4 चेंडू 1 धावा. ओमकार लेफ्टेड फटका. विजयी स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकार येतोय, सिंगल येतोय, हरकत नाही. सिंगल पाहायला मिळतोय आणि इथे मात्र मॅच जिंकलेली आहे मोरबी संघाने. विजय आणि पराभूत दोन्ही संघाचं करूया कौतुक. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहिला. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब संदेश करोकर, ज्यानं खऱ्या अर्थानं महत्वाच्या ठिकाणी लोवेस्ट टोटल होता आणि त्या लोवेस्ट टोटल मध्ये खऱ्या अर्थानं पडझड सुद्धा विकेटची पाहिली. परंतु एक खेळाडू असा होता, तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने मॅच सुद्धा जिंकून दिली. असा मुरबी गावाची आणबाण शान असलेला संदेश करोकर खेळाडू नॉट आउट 14 धावसंख्या बनवून ठरतो या सामन्याचा शिल्पकार. राजेश पाटील उर्फ पप्पा यांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल.